हॅलो गाईज. सो आज आपण बनवणार आहोत सुंदर असं हे 3D फ्लावर विथ कॅट आय. सो लेट स्टार्ट. सो आजच्या बेससाठी मी हा फिंगर टिप्सचा 08 शेड यूज करणार आहे, जो मिल्की बेस आहे. आजचा बेस मी लाईट पिंकमध्ये करत आहे. मिल्की हा कधी पण लाईट शेडमध्येच येतो तसा पण. आणि हा असा आपला पहिला कोट 30 सेकंड मी क्युअर करून घेतलेला आहे. आणि आता इथे मी सेकंड कोट करत आहे, जोही मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. आजचा कलर माझा बेस हा लाईट असल्यामुळे त्याचे मी 3 कोट करून घेणार आहे, तेव्हा मला त्याचा एक्झॅक्ट कलर शो ऑफ होईल. सो इथे मी आता माझा थर्ड लेअर देऊन घेते आहे आणि तोही मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. सो तिन्ही लेअर देऊन दिल्यानंतर आता मी बोल्ड पीचं कॅट आय यूज करते आहे पुढे माझं फ्लावर ड्रॉ करण्यासाठी. सो इथे मी माझ्या फिंगर पॅलेटवरती एक थोडासा कॅट आयचा शेड काढून घेतलेला आहे, ज्यासाठी मी फाईन लायनर ब्रशने आजचा फ्लावर ड्रॉ करणार आहे. फ्लावर ड्रॉ करायच्या आधी मी नेलचं सेंटर शोधून त्याच्यावरती मी डॉट काढून घेतलेला आहे की आपला फ्लावर छान सेंटरला येण्यासाठी. सो मी आजचा फ्लावर ड्रॉ करायला स्टार्ट केलेला आहे आणि इथे मी आधी पेटल्स ड्रॉ करून घेते आहे, जसे मला हवे आहेत ज्या शेपमध्ये, त्या शेपमध्ये मी पेटल्स ड्रॉ करून घेते आहे. आज मी 5 पेटल्सचा फ्लावर ड्रॉ करणार आहे, जे आपण मोस्टली आता ट्रेंडिंगमध्ये आहे. आपण बघतो की 3D वर्कमध्ये सुद्धा जे फ्लावर बनवतात, 3D फ्लावर ज्या शेपमध्ये, त्याच शेपमध्ये मी आज हे फ्लावर ड्रॉ करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरा कुठला कलरही यूज करू शकता आणि दुसरं कुठलं पॅटर्नही फ्लावरचा यूज करू शकता. सो आजचा माझा फ्लावर इथे मोस्टली ड्रॉ करून झालेला आहे. सो ते आता पेटल्स मी फिल करून घेते आहे. जे फिल करून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण, आणि त्यानंतर आपल्याला त्याचा मॅग्नेटने कॅट आय ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे, त्याला इफेक्ट द्यायचा आहे व्यवस्थित. सो तुम्ही इथे जर का बिगिनर असाल तर तुम्ही एका वेळी एक पेटल ड्रॉ करून त्याला मॅग्नेटाईज करून क्युअर करूनही घेऊ शकता. मग त्यानंतर दुसरं पेटल ड्रॉ करायचं, असं स्टेप बाय स्टेप पण तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मला करू शकतं, नीट ड्रॉ होऊ शकतं माझ्याकडून, तर तुम्ही एकदमही ड्रॉ करून घेऊन इफेक्ट देऊन क्युअर करून घेऊ शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही ड्रॉ करू शकता. सो इथे मी बेस आजचा मिल्की बेस लाईट कलर घेतला आहे, त्यामुळे मी कॅट आयचा थोडा डार्क कलर यूज करते आहे, डार्क पिंक मधला. गोल्डी मधला सुंदर शेड आहे हा, जो ब्राईडला पण खूप वेळा यूज करता येतो. सो माझे फ्लावरचे पेटल मी थोडेसे, मला लहान वाटत आहेत ते थोडे हलके हलके मोठे करून घेते आहे. सो ऑलमोस्ट माझं फ्लावर रेडी होत आलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याला मॅग्नेटने इफेक्ट देऊन घेणार आहे. त्याचे पार्टिकल्स ॲक्टिवेट करून घ्यायचे आहेत आपल्याला. सो आताच ते ॲक्टिवेट झाल्यानंतरच एवढं सुंदर वाटतं आहे. त्याच्यावरती अजून 3D इफेक्ट आला की ते खूप सुंदर वाटणार आहे. आय एम शुअर अबाउट दिस. सो व्यवस्थित असा सगळ्या पेटल्समध्ये इफेक्ट दिसला पाहिजे कॅट आयचा, असं व्यवस्थित आपण ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने.
आणि त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे. सो माझं फ्लावर आता मोस्टली सगळ्या साईडने ॲक्टिवेट करून झालेलं आहे. ते मी क्युअर करून घेते आहे. सो इथे मी आजच्या 3D इफेक्ट देण्यासाठी ब्रिल्बीचं 3D टॉप कोट यूज करणार आहे आणि ते यूज करण्यासाठी मी फाईन लायनर ब्रश यूज करणार आहे. सो तुम्ही बघू शकता गाईज की खूप जास्त आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे. हलकंसं टिपवरती फक्त थोडंसं डीप करून थोडंसं टिपवरती फक्त प्रोडक्ट घ्यायचं आहे. पूर्ण ब्रश त्याच्यात घालायची गरज नसते. अख्ख्या ब्रशवर प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे. फक्त टिपवर थोडंसं प्रोडक्ट घेऊन आपल्याला हलक्या हाताने ते पेटलच्या टिपवरती ठेवून हलक्या हाताने खाली एक लाईन खेचायची आहे बस. आता इथे सुद्धा मी 3 लाईन प्रत्येक पेटल्सला आपल्याला 3 लाईन ड्रॉ करायच्या आहेत. सो मी एका पेटलच्या 3 लाईन एकाच वेळी ड्रॉ करून मग ते क्युअर करून घेत आहे. सो तुम्ही इथे ईच लाईन ड्रॉ करून ईच लाईन क्युअर करून घेतली तरीही हरकत नाही, कारण जर तुम्हाला काम करताना जर जास्त वेळ लागणार असेल तर कदाचित लाईन्स मर्ज व्हायची शक्यता असते. सो तुम्ही जर बिगिनर असाल किंवा पहिल्यांदा ट्राय करत असाल तर एक लाईन काढून घ्यायची आणि क्युअर करून घ्यायची, म्हणजे ती मिक्स व्हायचा काही संबंध नाही. सो अशा प्रकारे मी प्रत्येक फ्लावरला एक मिडलला आणि 2 साईडला 2 अशा 3 लाईन्स 3D टॉप कोटने ड्रॉ करून घेत आहे. ज्या फार जाडही नाही ठेवायच्यात आपल्याला आणि फार पातळही नाही ठेवायच्या, ज्या व्यवस्थित वाटतील अशाच ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आणि सिम्पल इझी लाईनने इझी हाताने म्हणजे प्रेशर न देता अजिबातही हाताला ड्रॉ करायच्या आहेत. अशा सगळ्या आपल्या लाईन्स आजच्या ड्रॉ करून झालेल्या आहेत आणि सुंदर असं आपलं फ्लावर आजचं रेडी आहे, जे आपण आज शायनी टॉप कोटने सिक्युअर करून घेणार आहे. आता टॉप कोट देताना सुद्धाही फार प्रोडक्ट आपल्याला ब्रशमध्ये घ्यायचं नाही आहे. जे आपण 3D टॉप कोटने इफेक्ट दिलेला आहे त्या लाईन्सही फार जाड नाही आहेत, बारीकच लाईन्स आहेत. सो त्या लाईन्समध्ये जर का हे प्रोडक्ट राहिलं टॉप कोटचं तर त्या लाईन्सचा इफेक्ट राहणार नाही, त्या सगळ्या प्लेनच होऊन जातील. सो टॉप कोट आपल्याला एकदम पातळ लेअरमध्ये द्यायचं आहे, ज्याच्याने आपला केलेलं काम हे दिसलं पाहिजे, ते लपलं नाही पाहिजे त्या टॉप कोटमुळे. कुठेही तो टॉप कोट त्या लाईन्सच्या मध्ये साठून राहता कामा नये. व्यवस्थित प्लेन सगळीकडे करून घ्यायचं आपण ते. आणि शेवटी त्याच्या मिडलला मी एक छोटासा पर्ल लावणार आहे. त्यासाठी मी राइनस्टोन ग्लू यूज करते आहे आणि एक छोटासा पर्ल तिथे ठेवते आहे. सो असं हे सुंदरसं आपलं आजचं क्यूट फ्लावर सुंदर रेडी झालेलं आहे. थँक्यू गाईज.